या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महानगरपालिका निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वजण प्रचारात व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात प्रचारसभा घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी चौकात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना शिंदे म्हणाले, कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आहे. इथं माती लावूनच यावं लागतं. महायुतीचा विजय ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. 15 जानेवारीला कोल्हापूरची जनता विकासाच्या शत्रूंवर निर्णायक वार करणार आहे. सभेतील गर्दी पाहून विरोधकांच्या पोटात गोळा आला असेल अशी टीकाही त्यांनी केली. कोल्हापूरला साखर सम्राट, सहकार सम्राट यांची सवय आहे, पण महायुतीचे नेते कार्यसम्राट आहेत. काही जण स्वतःला मालक समजून जनतेला नोकर समजतात. मात्र कोल्हापूरच्या जनतेचा नाद कोणीही करू नये असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या कारकिर्दीवर टीका केली. महाराष्ट्रात महायुतीसाठी वातावरण अनुकूल असून राज्यभर भगवे वादळ असल्याचा दावाही त्यांनी केला. लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, या योजनेत अडथळे आणणाऱ्यांपासून सावध राहा. ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही. विधानसभा निवडणुकीत बहिणींनी विरोधकांना कोल्हापुरी पायतान दाखवलं आहे. आपण विरोधकांची झोप उडवण्यासाठीच काम करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर नियोजित रोड शो उशीर झाल्यामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे काही कार्यकर्ते व महिला नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सभेनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांना नाशिककडे रवाना व्हावं लागल्याने कार्यक्रमांना कात्री लावण्यात आली. या सभेला आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, सत्यजित कदम यांच्यासह महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.